मराठा समाजात ओबीसीत आल्यामुळं राजकीय आरक्षणावर कसा परिणाम पडेल किंवा काय नुकसान होईल? राजकीय आरक्षणावर खूप मोठा परिणाम पडणार आहे. त्याचं कारण असं आहे की जर समजा उडीकुद्री गावचं सरपंचपद ओबीसीला जर सुटलं तर इथं जो हक्काचा ओबीसी आहे हा त्याच्यापासून वंचित राहील. कारण याचं एक उदाहरण म्हणून सांगतो की गेल्या 10 वर्षात जालना जिल्हा परिषदचा अध्यक्ष हे ओबीसीला सुटला असताना तिथं आमची भावजाई बसत असताना ओरिजिनल पण तिथं डुप्लिकेट ओबीसीच्या कास्ट सर्टिफिकेटवर उडान नावाची बाई जिल्हा परिषद अध्यक्ष झाली. म्हणजे याच्यावरून तुम्हाला कळतं आहे की आमचं राजकीय अस्तित्व 100% धोक्यात येणारच आहे आणि आलेलं आहे. जर ओबीसीमध्ये मराठा समाजाचा समावेश झाला तर भविष्यातलं राजकीय आयुष्य हे आमचं धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. मग त्यात पंचायत समिती सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, गावचं सरपंच असतील, गावचं सदस्य असतील आणि मुळात मराठा समाजाला जर खतखत कुठली असेल तर हीच खतखत आहे की आमच्या ओबीसी समाजाचा जो काही सरपंच होतो, पंचायत समिती सदस्य होतो हे त्यांना दाखवत नाही. आणि जर आमचा एखाद्या गावचा आमचा सरपंच झाला तर त्याच्यापुढं आपण त्याला सरपंच मानायचं ही लाज वाटती. म्हणून जर खरं त्यांचा हा जो ओबीसी देण्याचा डाव आहे हा 100% मराठा समाजाच्या मनात कुठंतरी खतखत वाटते. म्हणूनच त्यांनी ही खेळी घेतलेली. आणि गेल्या 3 महिन्यात आपण पाहिलं की हे महाराष्ट्राचं सरकार कोणाच्या ऐकण्यावरून चालतं आहे. मग माझा आपल्या माध्यमातून या सरकारला प्रश्न आहे की या महाराष्ट्राचं सरकार शिंदे चालवतो आहे का जरांगे चालवतो आहे? कारण जरांगेंनी ज्या गोष्टी इथं सांगायच्या ते शिंदेनी म्हणजे एका मिनिटात जी आर काढायचा. मग आमच्या सरकारला प्रश्न आहे जर या महाराष्ट्राचं सरकार नेमकं चालवतो कोण हा आमचा संभ्रम आहे. जर या राज्याचे 3-3, 4-4 मंत्री जर 1 दिवस 8, 2 दिवस 8 जर इथं येतात आणि जरांगे म्हणतो तसंच, बरं जरांगेच्या मागण्या काय? अगोदर म्हणायचं की आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्या. मराठा समाजाला ज्यावेळेस वेगळं आरक्षण द्या म्हणला होता त्यावेळेस आम्ही ओबीसी म्हणून सगळ्या ओबीसी बांधवांनी त्याला पाठिंबा दिला होता. नंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला ओबीसीतून द्या, नंतर म्हणला की राजकीय द्या. म्हणजे मागण्या त्याच्या वाढत चालल्या. याचा अर्थ असाच आहे सरकार त्याचं लाड पुरवतं आहे आणि त्याच्या लाड पुरवण्यामध्ये या महाराष्ट्राचं वाटोळ व्हायला लागलं. म्हणून माझे आपल्या मार्फत या राज्याच्या मुख्यमंत्र्याला एक सांगणं आहे की आपण या जरांग्याचे लाड जर थांबवले नाही उद्या ओबीसी आणि ओबीसीच्या आरक्षणाला जर धक्का लागला गेला तर येणाऱ्या 2024ला ओबीसी आपली ताकद दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि नंतर 2024ला आपल्याला शिंदे सरकारला त्याचा पस्तावा आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे राजकीय आरक्षणावर सर्वात जास्त प्रभाव पडणार आहे. बाबासाहेब आंबेडकर